मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. या सगळे फ्रूट खायला. आबाचा जुना आहे. बघा, विरांशला सुट्टी असल्यामुळे विरांशला घरी जाऊन आणलं मी इकडे माझ्या घरी. आणि आता आम्ही करतोय नाश्ता, फ्रूट आणि पोहे. नवीन आहे दुकानातून. तिकडं बाजारात. कसे प्रश्न विचारतो बघ आमचा विरांश. गुड मॉर्निंग से गुड मॉर्निंग विरा. गुड मॉर्निंग म्हण ना गुड मॉर्निंग. हाय. हाय, तुम्ही कसे आहात? कसे आहात तुम्ही? मी छान आहे, मस्त आहे. सांग. आता विरांश न्यू स्कूलमध्ये जाणार आहे. न्यू स्कूलचं नाव काय विरा? नाव काय तुझं? ऑर्चिड. हो ऑर्चिड बाई, आहे का? वाव. बापरे, बिग आहे का? बिग स्कूल आहे. केवढी आहे? बापरे. मला दाखवणार आहेस का तू तुझी स्कूल दुसरी न्यू? हो, फर्स्ट डे ला दाखवणार म्हणायचं. हा तसली. हा. चूचू बसलाय. चूचू अरे, बसलाय. चूचू बसला अरे का? देवा, चूचू. हा, इकडे आता विरांशकडे आली आहे आणि रसिका काय करते माहिती का? कस्टर्ड करते रसिका. दाखवतो तुम्हाला. हे बघा, कस्टर्ड पावडर याच्यामध्ये टाकलेली आहे. व्हॅनिलाच आहे वाटतं कस्टर्डची. त्याला विरांशला कस्टर्ड करायचं आहे. एकीकडे दूध तापायला ठेवलं आहे. दूध भरपूर असल्यामुळे ती काय म्हणली, मम्मी कस्टर्ड करूया, विरांशला पण आवडतं. तर आता जरा उकळू देऊन बंद करणार आहे, थंड करून त्यात सगळं हे घालायचे, फ्रूट्स घालायचे. दाखवते का काय काय घेतलंय तर मला दाखवते काय काय घेतलेले फ्रूट्स. मोबाईल ठेवते. मुलांसाठी काय 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 करावं लागतं बघा. किती पदार्थ काय काय. आणि तुम्हाला दाखवू का रसिकांनी ना, हे बघा सगळं कट करून ठेवलंय. द्राक्षे, हे पहा, द्राक्षे आणि ॲपल आणि काजू. बघा, काजूची पण काप करून टाकणार आहे. तिने अख्खे ठेवलेत. आत्ता मला म्हणे माझा कॉल आहे मम्मी, तोपर्यंत तू कर. म्हटलं ठीक आहे. चला, हे सगळं टाकते आता. झालेलं आहे उकळलेलं पावडर हे टाकलं. हे पहा, घट्ट झालं आहे चांगलं. हे सगळे फ्रूट्स टाकते. अजून मला वाटतं ती केळी पण टाकायची आहे. सगळंच टाकायचं त्याच्यामध्ये. तिने साखर, दुधामध्ये साखर टाकली, कस्टर्ड पावडर टाकलेली आहे. आणि आता बाकीचं मी बारीक करून ते टाकते. ॲपल तिने बारीक केले, अजून करायचं ॲपल. चला, ॲपल पण बारीक करते. हे आणलंय. हां, नाही डाळिंब आहे बघा. डाळिंबाचे दाणे पण टाकायचे. चला, ॲपल आणलेलं आहे. हे पहा, अजून एक ॲपल मला म्हणली कट करून त्याच्यात टाक. मला वाटतं अर्धच भरपूर पुरेसं होऊन जाईल. तर चला, एक छान ही वेलची केळी. ही चांगली असते वेलची केळी तब्येतीला. विरांश राजांचं काय चाललंय बघा. आमची ओठाचं साल काढायचं नाही, तसं काढायचं नाही म्हणून तो खराब करतो तो शिवा. बघ, ओठाचं साल नको काढू विरा, ते दुःख होतं. ऐकावं, ते दुःख होतं. डॉक्टर अंकलकडे जाऊन इंजेक्शन द्यावं लागतं ओठाला. मावशी दुःख होतं की नाही ओठांना? तर मावशी म्हणल्या त्यांचं बाळ असंच करत होतं. हां, इंजेक्शन द्यावं लागलं ओठाला. मग तसं नाही करू, ओठाला इंजेक्शन देतात रे बाबा. विरांशकडे थोडं दुर्लक्ष करून चालत नाही, सारखं लक्ष द्यावं लागतं. काय करतो सारखं लक्ष द्यावं लागतं. तर बघा, आता विरांशकडे बघितलं मी काय करत होता, तो ओठाचे असे साल काढत होता. काय करावं पोरांचं बघा, फार अवघड काम आहे पोरांचं. चला, आता इकडे बनवते मी.
काजूने अख्खे केले बारीक तुकडे करते. काजू बदाम तुम्ही पिस्ता काही टाकू शकता त्याच्यामध्ये, किसमिस. हे पहा इथं हो काजूचे काप करून टाकलेत बारीक थोडेसे केले. आणि आता वेलदोड्याची पूड पण टाकतात, पण आता तसं का काय करते कोणास ठाऊक. त्याच्यामध्ये बाकीचे सगळे काप टाकायला लागले. चला इकडं विरांसाठी कस्टर्ड तयार झालेलं आहे. सगळं टाकलेलं आहे याच्यामध्ये. मी रोस्टेड पिस्ते पण टाकलेलं आहे, पिस्ता पण टाकलेला आहे. तर चला आता गार 3 मिनिट ठेवून टाकते थंडगार करायला 2 तास. विरांश झोपेतून उठला की त्याला देता येईल. चला अशा प्रकारे बनवलं आहे बघा. अशा प्रकारे बनवले कस्टर्ड. तर आता ही किचन ओटा आवडते सगळं. रसिकाचं चालू आहे कॉल. चला असं बघा उन्हाळ्याचं सुट्टीमध्ये लागत असतं पोरांना खायला काहीतरी वेगळे पदार्थ. आता पण त्याला काय केलं माहिती आहे का, कालचा पाव राहिला होता त्याच्यामध्ये पावभाजी पण राहिली होती. तर ते पावमध्ये पावभाजी टाकली आणि तूप टाकून पाव चांगला शेकून घेतला, गरम करून घेतला, सॉससोबत त्याला खायला दिलं. म्हटलं हे बघा तुला जातं ते विरांशा, भाजी पोळी जात नाही अशी तिखट. पावभाजी लगे मटा करून खाल्ले. मुलांचं असंच असतं. रसिकाला बघतो मी बघ म्हटलं त्याला भाजी पोळी जात नाही, हे कसं खाल्लं. ती म्हणे अगं असंच असतं मुलांचं, त्यांना बरोबरचं असतं आवडतं. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.